अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 49 वाचला होता, नाही 48 वाचला होता आणि ओवी क्रमांक 955 ला थांबलेलो होतो. ते काय सांगतात, कर्म केलं पाहिजे, कर्मच कर्माचा रास करू शकतो. जसा लोहा लोहे को काटताय त्याप्रमाणे मग आपल्या वाट्याला आलेला स्वधर्म का टाळावा. हे नेहमी लक्षात ठेवायचे का ही सांगणं कोणाला चालू आहे? अर्जुनाला. अर्जुन स्वधर्मापासून पराडमुख होण्याचा प्रयत्न करतोय. मला नाही करायचे युद्ध, आणि त्यासाठी त्याला भगवद्गीता सांगितली. आणि भगवद्गीता सांगितल्यानंतर युद्ध झालं तरी सुद्धा ते भगवद्गीतेच्या नंतरचं युद्ध अर्जुनाचं ते युद्ध नव्हतं, तर तो काय होता? परमार्थ होता. हे आपल्या डोक्यात घुसायला जरा वेळ लागेल. तैसे ते पार्था विन्मुख या परमार्था तयासी सर्वता संभाषण न करावे. प्रपंच ज्या वेळेला श्रीमद भगवद्गीता त्याला म्हणतात, जी भगवान शंकरांनी पार्वतीला हट्ट केल्यानंतर तिने विचारलं मला सांगा मला सांगा, तर त्या नाथबाबांच्या एका डायरीमध्ये आपल्या अभंग आहे का जे उमेला भगवान शंकरांनी सांगितलं त्याला श्रीमद भगवद्गीता म्हणतात. जे विष्णूने लक्ष्मीला सांगितलं त्याला श्रीमद भगवद्गीता म्हणतात. आणि ती भगवद्गीता ज्यांनी ऐकली आणि आत्मसात केली तिथून पुढे तो जीवात्मा म्हणून शिल्लक राहत नाही. आणि त्याचा तो सर्व कर्माचा जो आहे तो खेळ आहे. खेळ खेळेपरी डावियाना सापडे, तो एक खेळ या शहाणारे. अशा प्रकारचं त्याला ते ज्ञान दिलं आणि मग अर्जुनाला प्रवृत्त केलं का स्वधर्माचं युद्ध कर, येणार पुढे. आता तुझी ती शंका गेली का बाबा, मी युद्ध करणार नाही आणि मला पाप लागेल? त्यावेळेला तर त्याचं ते जबाब आहे, गुंतलो होतो अर्जुन गुणी, मुक्त झालो तुझेपणे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. आता तू मला काही सांगावं किंवा मला काही कळत नाही, हा एक भाग आहे त्याच्यातला. मला काही कळत नाही म्हणून मी तुला पुसावे आणि मग माझं शंका समाधान करण्यासाठी तू सांगावे, एवढा मी आता कच्चा राहिलेलो नाहीये. कारण तुझ्या उपदेशाची प्रक्रिया तूही जाणतो आणि मी जाणतो. त्याप्रमाणे त्याला सांगितलं बघ, आणि स्वधर्माची पाळावा. आपल्या वाट्याला आलेलं कर्म दुसऱ्याचं बरं आहे, आपल्याला नाही बाबा तसं, तरी नाही आपल्या वाट्याला आलेलं स्वधर्माची पाळावा. तो स्वधर्म काय करतो? हिऱ्याला जसं पहिली पाडून 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 चकाकी वाढवतो, तसं ते स्वधर्म तुमची उंची वाढवतो, तुम्हाला चकाकी आणलं जातं. परतंत्र परधर्म तो गाळावा. दुसऱ्याचं बरं चाललंय कर्म, त्याच्याकडे काय बघायचं, आपलं कर्म बघायचं. हा नेमू ही पांडवा नकीजेची पैगा, हे नसेल का जमत ते म्हणतात 34 बघा, आचरण करा. असा नियम का नको करायला? असं करायला पाहिजे. आपल्या मनाला तसं शिकवलं पाहिजे. मना तेथे धाव घेई राही विठोबाच्या पायी. विठोबाचं पाय कोणते आहेत? तुमच्या आपल्या वाट्याला ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या योगाने कळालेले हे सगळं जगत, हे आपण दृढ राहायचं. आणि जोपर्यंत हे कर्म कुठपर्यंत करायचंय, तरी आत्मा दृष्ट नोहे तव कर्म करणे का ठाये. थांबेल का? थांबवायचं का नाही. जसं जवरी हा बोधू भेटेना मना तवरी साधना बजावेत लागली. साधन कर्म, तुमचा संसार हा सुद्धा काय आहे? साधनच आहे. ते त्या साधनातून पुढे पुढे तुम्ही जाणार आणि करण्यात येत आहे आयासु आधी. जिथं कोणती गोष्ट करायची ना तिथं श्रमच आहे. हे आता समजा पंतप्रधान साहेब आहेत आपले, ते पहिले किती श्रमातून गेलेले, स्टेशनला चहा वाटत होते, पहिलं श्रमच आहे. आणि व्यवहारात सुद्धा प्रपंचात सुद्धा कधी कसं आहे, आधी हाताला चटके तेव्हा मिळते. मग असं असताना का नको करायला? बरं कर्म करायचंच आहे तुला, तर तुला आता उद्या समजा गावाला जायचं तर जाताना डबा न्यायचाच आहे. मग त्याच्यापेक्षा भाकरीन भाजी दिली ती परवडेल का? दगड नेऊन परवडणार आहे? काहीतरी न्यावंच लागणार आहे, म्हणजे काहीतरी कर्म करावंच लागणार आहे. मग त्यापेक्षा तुला जे इष्ट कर्म आहे, जे तुला मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहे, त्याला इथपर्यंत पुढं वा. मोठ्या माणसाने पुढं बसायचं, जरा उंच माणसाने या. कुठपर्यंत आलो होतो? हा, कोणतं तरी कर्म करावंच लागणार आहे, मग करायचंच आहे. तर वाट्याला आलेलं ते का नको करा? आता याच्या वाट्याला कोणतं कर्म आलेले? युद्धाचं. आणि युद्धाचं कर्म करताना पळकुट्यावानी चालला होता ना पळून, नाही जायचं, आता तू करायचं. त्यांनी सांगितलं सांग करसी वचनम तव, तू म्हणशील त्याला मी बाण लावेल, तरी लावायचं का? बाण लावायचा? भीष्माचार्याला बाण लावताना कसं काय होत होतं? त्याला द्रोणाचार्यांना बाण लावताना कसं काय होत होतं?
कर्णाला देव म्हणतोय मार मार, आता सापडलंय. तो नाही. बोलला होता ना करसी वचनम तो, पण कृती करतोय का? नाही. तसा तो जीवाचा आपला स्वभाव आहे. तो परत मागे येतो मागे येतो. हा, म्हटलो होतं आपण असं करू, पण नाही हो जमत मला, आता नाही जमत हो, असं होणार. पण तसं नाही करायचं. तुझ्या वाट्याला आलं ते कर, त्याच्यात तुझं भले. दुसरं उदाहरण काय दिलं होतं त्यांनी? अजून मासाचं एक उदाहरण दिलेलं होतं, शिळा व्हायचं उदाहरण दिलेले. आणि जर कर्म करून तुला श्रम तर होणार आहे, पण फायदा नक्की होणार आहे. ते म्हणले काय होणार फायदा? पंडुसुता, हे पंडुसुता, ज्याच्या सेवनाने जीवितास अमरत्व प्राप्त होते, असे जे अमृत ते अल्प अगदी थोडेसे प्राप्त करून घेण्यासाठी सर्वस्व खर्च केली तरी ते होईना का? जे प्यायल्यानंतर आपल्याला जीवन देणारे ते पैसे खर्च करून करावं, त्याच्यासाठी म्हणजे आयात झाला चालेल. जे कर्म करायचे त्याला खर्च करायला लागला तरी चालेल. तुम्हाला आपल्याला उद्या भजन प्रवचन कीर्तनाच्या निमित्ताने एखाद्या गावात जावं लागेल निरोप सांगायला, आणि तिथं त्यांची परिस्थिती पण नाही तुम्हाला काही द्यायची, तरी पण तुम्ही ते कर्म करायचं. ते तुमच्यासाठी विहित कर्म आहे, हिताचं कर्म आहे, तुमच्या आणि इतरांच्या सुद्धा. त्याप्रमाणे काल त्यांनी सांगितलं संकट समय आपल्याला मंत्र आठवला पाहिजे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं होतं? शेवटच्या याच्यामध्ये आपण आलो होतो 55 ला आलो होतो ना, 1 2 3 म्हणून करावा स्वधर्मो, जो करिता हिरोनी घे श्रमो. 49 ची ओळ वाचते. म्हणून करावा स्वधर्मो, जो करिता हिरोनी घे श्रमो, उचित देईल परमो पुरुषार्थ राजू. मग तुम्हाला पुरुषार्थ सिद्ध करता येईल. चौथा पुरुषार्थ जो मोक्ष, तो मिळू शकतो त्याच्यामध्ये. आणि स्वधर्म करायचा आहे 49 बघा, मोक्ष त्याची प्राप्ती करून देईल. मोक्ष स्वधर्मापर्यंत घेऊन जाऊ शकतो. आपलं स्वधर्म तुमचं कर्म मोक्षापर्यंत घेऊन जाऊ शकतो. या कारणे किरटी स्वधर्माचे रहाटी, न विसंबीजे संकटी, सिद्ध मंत्र जैसा. काल कुठपर्यंत ओव्या घेतल्यात आपण? 935 पर्यंत घेतल्या होत्या, या नव्हत्या घेतल्या ना? प्रश्नचिन्ह करून ठेवा, त्याच्यात घ्यायच्यात आपल्याला. आता ज्या वास्तव ते आता घ्यायच्यात. म्हणून 49 पासून तर पुढे घ्यायच्यात कुठपर्यंत सांगतो. या कारणे किरीटी स्वधर्माची राहटी, न विसंबीचे संकटी, सिद्ध मंत्र जैसा. प्रसंग आल्यानंतर आपल्याकडे मंत्र आहे आणि संकट पडलं, त्या मंत्राने जर ते संकट दूर होत असेल तर तो जसा आठवायचा असतो, तसं हे कर्म करत असताना तुला श्रम झाले तरी चालेल, तू करत जा. हे केलं, तो मंत्र जसं करणं गरजेचं आहे, तसं हे कर्म स्वधर्म करणं गरजेचं आहे. का नाव जैसी उदती महारोगी दिव्य औषधी, न विसंबीजे तया बुद्धी स्वकर्मते. ज्याप्रमाणे तरुण जायला नाव जशी गरजेची, समुद्रात पावलेल्या नावेला विसरू नये. समुद्रात नदीत गेलं ती जशी आपल्याला गरजेची आहे, तशी ही समुद्रात तरायला नाव जशी गरजेची आहे, तसे या 84 लक्ष योनी रूपी दलदलीतून तरण्यासाठी तुमचं कर्म स्वधर्म रूपी कर्म गरजेचे. ते केलंच पाहिजे. त्या नावेचा अंगीकार केलाच पाहिजे. तसं कर्माचा अंगीकार कर. त्याच्यानंतर त्यातच दुसरं उदाहरण, महारोगी दिव्य औषधी. रोगी माणसाला जसं सांगितलं हे औषध घेतलंच पाहिजे तर तू बरा होशील, तसे हे स्वकर्म केलंच पाहिजे तर मोक्षाला जाशील, नाहीतर मग अजून तुझं पतन होईल. शुद्ध सत्वाची या वाटा आणि आपुली उत्कंठा भवस्वर्ग काळकुट्टा ऐसे दावी. तरी पण ते सांगतात बघा, आपली स्वकर्माचरण करण्याची उत्कंठा शुद्ध सत्वगुणाच्या मार्गाला आणतो, आणि मग संसार व स्वर्ग हे काळकुट्ट विषाप्रमाणे आहेत असे वाटाव्यास लावतो. नंतर मग तो कर्म करत असतात. अशी एक वैराग्य गोष्ट तुम्हाला आपल्याला भेटली जाते. कर्म करायचं पण निष्काम भावनेने करायचं. त्यावेळेला हळूहळू हळू याच्याबद्दल संसाराबद्दलच अट्रॅक्शन आहे, जी आसक्ती ती कमी होते. आपल्याला संसाराबद्दल आसक्ती आहे का समजायचं का परमार्थामध्ये आपण थोडे कमी होत, आणि परमार्थात संसारातली आसक्ती कमी कमी होत गेली का समजायचं आपली उंची कुठे वाढत चाललेली, इकडे पायऱ्या पायऱ्याने आपण वरतून जाणार. ते काळकुट्ट विषाप्रमाणे वाटतं संसारातल्या चर्चा, त्या कशा वाटतात? काळकुटाप्रमाणे. ते दाखवतं जे वैराग्य येणे बोले त्याला वैराग्य म्हणतात. मागास स्वसिद्धी रूप केले, ती स्वसिद्धी आहे, ती आपल्याला एक सिद्धीच आहे. वैराग्य सिद्धी म्हणजे आत्म्याच्या जवळ घेणारे, घेऊन जाणारे. किंबहुना ते आपुले मेळवी खागे. बघा, पूर्वी यातील स्वसिद्धी या पदाचे वैराग्य रूपाने जे वर्णन केले, ते आपले वैराग्य रूप स्थान ईश्वर प्रसादाने तो मिळवतो. त्याच्यासाठी झटावं लागेल आपल्याला, त्याच्यासाठी अलर्ट राहायला लागेल वैराग्य. आणि मग ही वैराग्य भूमिका जिंकल्यावर तो साधक
जी त्याची योग्यता होते तो सर्वत्र जसा होतो व जो तसा झाला म्हणजे त्यास अर्थात पूर्णत्वास पावलेल्या त्या पुरुषाला जे लाभते प्राप्त होते, जे लाभते जे प्राप्त होते ते आता सांगतो. काल आपण इथपर्यंत आलो होतो. त्यांनी सगळी कर्म केली, निष्काम भावनेने केल्यानंतर त्याला वैराग्य निर्माण झालं, या संसारातली रुची राहिली नाही. आणि आता त्याला कोणती योग्यता प्राप्त होती, त्याला काय प्राप्त होतो ते सांगतो. इथपर्यंत काल आपण आलेलो होतो. आता पुढील श्लोकाकडे बघूया. 18वा अध्याय आणि 49 नंबरचा श्लोक वाचतोय. पुत्र, स्त्री, धन इत्यादी सर्वांमध्ये ज्याने अंतकरण आसक्त, पुत्र, स्त्री, धन इत्यादी सर्वांमध्ये ज्याने अंतकरण आसक्त झालेले नसते, ज्याने आपल्या अंतकरणाला जिंकले आहे, ज्याची देह, जीवित, भोग याविषयीची स्पृहा नाहीशी झालेली आहे. काय? देहाबद्दलची, जीवाबद्दलची आणि भोगाविषयीची स्पृहा म्हणजे त्याच्याबद्दलची जी चिकाटी धरून राहण्याची आत्मीयता आहे ती नाहीशी झालेली आहे. असा आत्मज्ञ यथार्थ दर्शन रूप संन्यासाने किंवा ज्ञानपूर्वक सर्व कर्म संन्यासाने सर्वोत्कृष्ट निष्क्रिय आत्मस्वरूप स्थावर रूप सिद्धीला प्राप्त होतो. तो आत्म्याच्या ठिकाणी सिद्ध होऊन जातो, तिथं बसला जातो यथार्थ दर्शन रूप संन्यासाने किंवा ज्ञानपूर्वक कर्म संन्यासाने. आणि याच्या अलीकडे काय झालं, त्या साधकाची काय कंडिशन झाली? पुत्र, स्त्री, धन इत्यादी सर्वांमध्ये ज्याने अंतकरण आसक्त झालेले नसते, त्यावेळेला ती वैराग्य सिद्धी प्राप्त होते. मग वैराग्य सिद्धी आल्याशिवाय आत्मसिद्धी दृढ होऊ शकत नाही. तरी विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणेच नाही, ते स्थिरच राहू शकत नाही. वैराग्य पाहिजे. हे विचारून ठाई ठेविले देवे. तरी उत्पत्ती ऐसी मानसी, तरी उत्पत्ती ऐसी जरी विरक्ती न रे गे मानसी, तरी सर्वात्मक मज ईश्वराची भेटी नोव्हेच का. तरी विरक्ती ऐसी, तरी उत्पत्ती ऐसी, जरी विरक्ती न रे गे मानसी. मानसी म्हणजे काय? मनामध्ये. तरी उत्पत्ती ऐसी असा अभ्यास आहे. जरी विरक्ती न रे गे मानसी, तरी सर्वात्मक मज ईश्वराची भेटी नोव्हेच गा. आणि ज्ञान ती ते कंडिशन करतं. मग अंतकरण आसक्त नसेल तर वैराग्य. ज्याने आपल्या अंतकरणाला जिंकले आहे, ज्याची देह, जीवित, भोग याविषयी आणि जो परमार्थात आहे ना, त्याला हे विषय सतावू शकत नाहीत, त्या विषयाच्या तो आरी जाऊ शकत नाही. त्याच्या मनात जरी ते विषय आले तर त्याच्या वरचढ भगवत नामस्मरण आहे. आज स्टेटसला ते ठेवलं होतं त्या बाबांचं, प्रेमानंद स्वामींचं. ते म्हणले ज्यावेळेला तुम्ही नाम साधनेवर असाल ना, तर संसारातला कोणताही विषय तुम्हाला पराडमुख करू शकत नाही, तुम्हाला तो बाजूला करू शकत नाही. ते मनापेक्षा का त्याची हाव जास्त आहे का? विषयापेक्षा त्याची पावर कमी आहे का? विषयी कशातून निर्माण? हे तर रोहिणीचे जळ आहे, मृगजळ आहे. तुमचं मन, एरवी मन आहे नाव, एरवी सावे कल्पनाच आहे, त्याला तेवढं अस्तित्व आहे का? ते शाश्वत आहे आणि हे क्षणिक आहे. मग पावर कोणाची चालणार आहे? तुम्ही जर भारी बघता असाल, नामस्मरण करत असाल, तर हे तुमच्या पुढे काही करू शकत नाही. याला पाहिजे तेव्हा तुम्ही प्रेस करू शकता आणि पाहिजे तेव्हा आत्मसात करू शकता. ही तुमच्याकडे युक्ती. मन प्रसन्न करायचंय, जसं भूत प्रसन्न करायचं. आणि ते भूत एकाला प्रसन्न झालं होतं, ते म्हणायचं मला तू काम सांग, नाही तर मी तुला खाईल. मला काम सांग, नाही तर मी तुला खाईल. मग तो मनुष्य सांगायचा जा विहीर खण, रात्रीच्या रात्रीच विहीर, दुसऱ्या दिवशी लगेच नांगरून घे, वावर घे, सगळी कामं झाली, नाही तर मी तुला खाईल. मन तसं आहे. मग त्या मनाला सारखं बाबा म्हणले असं चाळा लावायचं, माझ्या मनाला गो छंद, अशा प्रकारचं सारखी ती वृत्ती उठत असते. तर मग त्याला सांगितलं ते खळ्याच्या मध्ये जो डांबरवलेला असतो त्याला काय एवढा, त्याच्यावर वर जायचं खाली आहे, वर जायचं खाली आहे. आणि काही काम असलं का परत बोलवायचं. तसं इथून नाभिस्थानापासून उठणारी वृत्ती इथं जाते येते जाते, त्याच्यावर आरूढ राहायचं. आणि काही काम असलं का त्याला बाजूला घेऊन जायचं. त्याप्रमाणे तू तुझ्या मनाला ती सवय लावू शकतो आणि पाहिजे त्याला वापरू शकतो, पाहिजे त्यावेळेला त्याला मोकळं पण सोडू शकतो. एवढी पॉवर आहे त्याच्यामध्ये, ते म्हणतात. मग त्याला आत्मज्ञ, देह, जीवित, देहावर सुद्धा प्रेम नाही राहत त्याचं. नंबर 2, जीवाबद्दल सुद्धा त्याला काही भीती नाही वाटत, माझा जीव जाईल. देहाचा एखादा अवयव तुकडा तुडला पडला तरी चालेल,
तो म्हणतो आंधळ झालं तरी चालेल, एखादा पाय तुटला तरी चालेल, पण मी वाचलं पाहिजे. तो मी म्हणजे जीवात्म्याची जी त्या बॉडी बद्दल आत्मीयता आहे, मला जगायचंय. पहिली देहभावाच्या वासना जाते, मग जीवभाव. तुका म्हणे जीवभाव ठेवून पायी ते काहीच न मागत. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. देह देवाला अर्पण केला, जीव भाव आणि भोगाविषयीची स्पृहा म्हणजे आसक्ती नाहीशी झालेली आहे, असा आत्मज्ञ यथार्थ दर्शन रूप संन्यासाने किंवा ज्ञानपूर्वक सर्व कर्म संन्यासाने सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट निष्क्रिय आत्मस्वरूप स्थानाला सिद्धीला प्राप्त होतो. हे वारा, अरे वारा जसा पारध्याच्या जाळ्यात इकडून तिकडून जाताना अडकत नाही, तसा तो साधक देह आधी करून पसरलेला जो संसार रूपी पाश त्यात तो असूनही सापडत नाही. ही कला आपल्याला प्राप्त करायची. ते पैलवान जसे अंगाला तेल लावून जातात, सटकतोच तो माणूस. तसं आपण राहिलो पाहिजे या संसार, तर जिंकला संसार, तर आपण एवढं राबलो त्याचा फायदा आहे. नाहीतर मग आपल्याला फायदा नाही म्हणायचं, मग आपल्याला शीन होणार. नुकसान काय होणार का नाही, मोक्षाला तर 100% जाणार आहे, पण मोक्षाचा आनंद नाही भेटत. मोक्ष का साया म्हणावे, बंधनच नाही ठावे गुणे, त्याचं नाव मोक्ष. आणि बंधन असलं का बद्ध मोकळा. काही जनावर बघा, काहींच्या गायींचे गोठे आहेत, बांधलेले गोठे आहेत, आणि काही मुक्त गोठे. त्या मुक्त गोठ्यांसारखे आपण राहिलो पाहिजे. हा गोठा समजला पाहिजे, याच्यामध्ये मुक्त गोठ्यात वावरतो. जसे वारा, अरे वारा जसा पारध्याच्या जाळ्यात इकडून तिकडून जाताना अडकत नाही, त्याचं चालू आहे शिरकाव, तसा तो साधक देह आधी करून पसरलेला जो संसार रूपी पाश त्यात तो असूनही सापडत नाही. कारण भक्त ऐसे जाना ते देही उदास गेले आशापाश. आशापाश आहे ना गुतला, आशापाश नाही उदास. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. याच्यातलं काय काय आवडतं आपल्याला, जन पण अजून आवडतंय, धन पण आवडतंय, माता पिता थोड्या सवसो आहेत, कारण ते कुरकुर करतात ना, त्यामुळे मग ते जरा ते नाही आवडत. त्याच्याबद्दल आपण फिट आहे. काय नाही आवडत, हा भक्ताला आई बाप नाही आवडत, पण धन आवडतं की नाही, जग आवडतं की नाही. त्याप्रमाणे तो तिकडे जातो, मग त्याच्यानंतर तो कशात सापडत नाही. कारण का, तन धन तन धन अजून काहीतरी राहिले. बळीयाच्या अंकित आम्ही झालो बळीवंत, नाथ लाथाळीला संसार केला जन धन तन केले तृणाई समान. जन धन आणि तनू ही जन धन तनू ही सगळी तृणाप्रमाणे म्हणजे गवताच्या काडीप्रमाणे वाटतात आपल्याला, बरोबर ना. हे जग कसं गवताच्या गाडीप्रमाणे वाटतं की नाही, आपलं शरीर गवताच्या गाडीवर वाटतं का, तिच्याबद्दल आसक्ती आपल्याला किंवा धनाबद्दल, मग त्याने लाथाळीला संसार. आणि मग तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची आमाथा, तिथे तू जाऊन पोहोचतो. हे पहा, जसे पिकण्याच्या वेळी फळ देठास धरीत नाही किंवा देठही त्या फळास धरीत नाही, तसे संसाराधिकावरील सर्व स्नेह ममता निर्जीव होते, ममता लुळी पडते, ममता म्हातारी गेली मरून, ममत्व संपलं या संसाराबद्दल. आंबा पाडायला लागला का, देठ पिकला का, तो झाडालाही सोडतो आणि त्या फळालाही सोडतो देठ. पण जोपर्यंत नाही तोपर्यंत किती दगड मारा तरी नाही, ती कैरी फुटल पण देठ सोडायचा नाही त्याला, पण आपोआप सुटतो त्याला. ज्याप्रमाणे जे विषयाचे पात्र आहे त्याला हे माझे आहे असे कोणी म्हणत नाही. 55 पर्यंत घ्यायच्या होत्या, कुठपासून सांगितले होते तुम्हाला, 49 पासून, आणि त्याच्या वरच्या पुढे जे त्यांना प्रश्नचिन्ह करायचे ते राहिलेलं. किंवा तुम्ही श्लोक झाले विचारत जा याच्यातले काय घ्यायचे काय नाही. ज्याप्रमाणे जे विषयाचे पात्र आहे त्याला ते माझे आहे असे कोणी म्हणत नाही. काय कोणतं विषयाचं पात्र सांगितले ते, त्याप्रमाणे पुत्र वित्त व स्त्री ही जरी आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या आज्ञेत वागत असली तरी ती विषाप्रमाणे माझा नाश करणारी आहेत असे समजून माझी आहेत असे म्हणत नाही. असंच आहे का नाही आपलं. हे कोण आहे, सगळा संसार, त्या संसारातल्या सगळ्या वस्तू, आपला मुलगा, आपली पैसे, आपलं घरदार, आपली बायको, आपलं सगळं कुटुंब कशाप्रमाणे समजतो तो, विषाप्रमाणे. विषाचं पात्र घे 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 म्हणलं तर घेईल का, त्याला म्हणलं लाख रुपये देतो घे तरी घेईल का तो. हे माझे आहे असे तो म्हणत नाही.
त्याप्रमाणे पुत्र वित्त स्त्री जरी आपल्या इच्छेप्रमाणे बरं त्यातल्या त्यात ते हिडीस पिडीस करीत असतील तर कदाचित म्हणेल माझे नाहीत, पण ते फार आज्ञाधारक आहे, तुम्ही म्हणाल तसे वागतात तुमचे पुत्र, पत्नी, सुना, घरातले, तरी पण त्याच्यात मन लागत नाही. आपल्या आज्ञेत वागत असली तरी ते विषाप्रमाणे माझा नाश करणारे आहेत असे समजून माझे आहेत असे म्हणत नाही. तुकाराम महाराजांना नजराणा पाठवला शिवाजी महाराजांनी. त्यावेळेला शिवाजी महाराज त्या सरदार आपल्या तुकाराम महाराज सरदारांना काय म्हटले, तुमचा नजराणा घेऊन जा म्हटले का? तुमचा नजराणा आम्हाला कशाप्रमाणे? विषाप्रमाणे आम्हाला नजराणा तुमचा, ते विष घेऊन जा. बरं ते विष घेऊन जा. त्याच्यात ते महाराज यायच्या अगोदर भरजरी कपडे म्हणले, बायकोही साडी नेसली, पोरांनी लगेच ते कपडे घातले आणि लय नाचत होते. तुकाराम महाराज म्हणले, पहिलं काढा ते कपडे आणि पहिली होती तीच घाला, चला देऊन टाका यांचं. ते एवढ्याला पण घाबरले नाही. राजे काय म्हणतील, कारण मोठ्या माणसांचा नजराणा रिटर्न पाठवायचा ना, तर तो एक धाडसाचं काम. नाही तर राजे लगेच म्हणतील, स्वतःला समजतो का हा, मला माझा अपमान करतो काय, उचलून पण नेऊ शकतात. पण देव देखिला तो नाही कुणा भ्याला. तो कोणाच्या बापाला घाबरू शकत नाही. ज्याने देवाला पाहिलं तो कोणाला घाबरत नाही. ती माझी आहेत असे म्हणत नाही. हे असू दे. जसा कडक पदार्थाच्या योगे हाताला चटका बसताच मनुष्य हात एकदम मागे घेतो, तशी त्याची बुद्धी सर्व विषयापासून एकदम मागे परतून अंतर्मुख होऊन हृदयाच्या एकांतात प्रवेश करते, आत्मविचाराकडे लागते. काय होतं, ते सगळे त्रासदायक आहे. जसं गरम पातेल्याला हात लागला लगेच मागे सरकतो माणूस, तसा तो त्याच्यापासून मागे आणि त्याच्या अंतःकरणामध्ये फक्त प्रभू प्रेमाशिवाय दुसरं काहीच नाही. एकांतात प्रवेश करते, ते अंतःकरण आत्मविचाराकडे लागते. ज्याप्रमाणे सारासार विचार करा उठा उठी. सारासार विचार बघा, या अभंगाचे आता उकले. सारासार, सार काय आसार काय याचा विचार कधी करा, जसं जमल तसं करा. सारासार विचार करा, जसा वेळ भेटेल तसा. कसा करा? उठा उठी. उठा उठी म्हणजे प्रत्येक क्षणाला. आणि नामधरा कंठ. सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. विचार करा आणि मग नामधरा कंठी. मग नाम तुम्हाला सुचेल कशाला. आत्म काय म्हणतात त्याला, अनात्म काय आणि आत्म काय हे कळणार. ज्याप्रमाणे राजाने दासीत शपथ घातली असता ती स्वामीच्या भीतीने त्यांची ती शपथ आज्ञा मोडीत नाही, त्याप्रमाणे ह्या साधकाने अंतःकरणात शपथ घातली आहे की तू बाह्य विषयाकडे जाऊ नकोस, तुला माझी शपथ आहे. त्या शपथेस भिवून ते अंतःकरण विषयाकडे बाहेर येऊन त्या साधका ते भिवून ते अंतःकरण विषयाकडे बाहेर येऊन त्या साधकाची शपथ मोडीत नाही. तसे अर्जुना, ऐक्याच्या मुठीमध्ये चित्त धरून चित्त एकाग्र स्थिर करून त्याला आत्म्याच्या छंदास प्रयत्नाने लावावे. त्याला ते तिकडं नाही म्हणतं जायचं, पोरग शाळेत नको म्हणतो, बालवाडीत नेऊन बसवायचं का, ते म्हणतं नाही मला, पण त्याला नेऊन बसवायचं. त्यावेळेस जसा अग्नी राखेत पुरला दडपून ठेवला असता म्हणजे धूर आपोआप राहतो, तशी इह आणि पर अनुकूल विषयाची जी इच्छा ती सहजच नष्ट होते. मला इथे सुख भेटेल आणि पुढे कशाबद्दल त्याला वाटत नाही. म्हणून आत्मसुखाच्या गोड्या जो विटे सकळ विषया मानू नये, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नये. बघा, आत्मलाभासारखी गोमटे तो काहीच न देखे म्हणून खेजेना, असं काहीतरी म्हणून तो खेजेना काहीतरी, हरी खेजेना. बघा, आत्मस्वरूपासारखे गोमटे जो काहीच न देखे म्हणून हरी खेजेना, असं वाक्य. खेजेना काय एवढं तर कळालं ना, ठीक आहे नाही. दुसरा किंवा तिसऱ्या अध्यायामध्ये तो दुसरीकडे जात नाही. त्याला आत्मस्वरूपासारखे गोमटे जे त्याला आवडलं, किंवा चला त्याला जॉईन दुसरी घेऊ, का कुमुद दळाचे नि ताटे जो जेविला चंद्र किरण चोखटे, तो चकोर काय वाळवंट चुंबित असे नासक्याच्या मागे लागेल का. अरे ते चकोर खाली जमिनीला लागलेलं पाणी सुद्धा पेत नाही, ते वरून आकाशात पडून ते डायरेक्ट त्याच्या ओठात ते तो पाणी सेवन करतो. हा, तैसे आत्मसुख उपायले जयाचे. हा,
ज्याने आपल्याच ठिकाणी तोच तिथं ज्याने आपल्याच ठिकाणी तो रमला जातो आणि ज्याने आपल्याला नाही पाहिलं ते तिकडे रमले जातात. हा, जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रमला ते सहज सांडवले. म्हणजे बरं, आपण एखाद्या कामात व्यस्त असलो तरी आपल्याला बाकीच्या काही गोष्टी असल्या तर बघा ना, आता काही एखादं पोर अभ्यास करत असेल, कोण कामात असेल, आपण चहा नेऊन ठेवतो त्याच्याबरोबर. चहा थंड होतं तरी कळत नाही, कारण तो त्या विषयात रत झालेला आहे. तसा जो आत्मलाभा सारिके गोमटे काहीच न देखे म्हणून भोग विषेके हरी खेचे ना. तो भोगाच्या दिशेने जात नाही, त्याच्या डोक्यात येत नाही, तो परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आपणच विश्व झाला तरी भेदभाव सहजच गेला. म्हणून द्वेषी ठेला जया पुरुषा, त्याला कोणाविषयी द्वेष राहिला नाही, कारण तो काय झालाय, सगळं तो झालेलं आहे. पै आपुलेने जे साचे ते कल्पांती न वचे, जे जाणून गत असे न सोची जो. वो खटे का गोमटे काहीच तयान मटे बा. छान. किती वाद्य होता? 12 अध्याय. भक्ताची लक्षण सांगणार आहे. बरोबर. आत्मविचाराकडे ज्याप्रमाणे राजाने हा एक 62 हा, तशी इह पर अनुकूल विषयाची जी इच्छा ती सहजच नष्ट होते. म्हणून निग्रहपूर्वक अंतर्मुख झालेल्या मनातून इच्छाही आपोआप नाहीशी होते. फार काय सांगावे. आता काहीच आवडत नाही, तू का म्हणे काही न मागो आणि किंवा तुका म्हणे पापाची वासनाचं शेवटचं चरण, पापाची वासनाचं तुका, तुझ्याशिवाय एकट्याशिवाय दुसरं काहीच मला आठवत नाही, आवडत नाही. अशा उपयुक्त, हा करेक्ट, तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा एका गोपाळा वाचून या, दुसरं मला काहीच आवडत नाही. तशी इह परलोक अनुकूल विषयाची जी इच्छा ती सहजच नष्ट होते. आपण ती आपोआप जर जबरीने नष्ट करायला गेलो तर ती जात नाही. पण आपलं मन इकडे लागल्यानंतर तिकडं काय झालं, इकडं कामा महत्व आलं, त्याच्या कामाकडे लक्ष येतं. लोखंड गरब आहे, ठोके मारायची. राजाची जरी यात्रा गेली तर त्याला कळालं नाही, तिथून राज दरबार सगळा गेलाय तिथून तरी नाही त्याला कळालं, कारण त्याचं लक्ष तो विगुंतला असे महासुखे. बस आता याच्यातली फक्त केवढी घ्यायची, तो विगुंतला असे महासुखे, किंवा भ्रमर गुंतले सुवन कळिके. मग त्याच्यावर काय गदा आली आणि ते मिटलं, उद्या हत्तीने पाय तोडून ठेचलं तरी हरी पाठी गेले ते निवांतची ठेले. आता निवांत आहे का नाही आपण सगळे? भ्रमर गुंतले सुमन कळिके. कशासाठी आणले? भ्रमर जसा त्या कमल कलिकेमध्ये गुंतला का त्याला काही आठवत नाही, तसं हरी पाठी गेले ते. मग त्याच्यात पाऊली चुकली का काय, चाल घसरली का काय, पक्वादाचा ठेका फसरला का काय, त्याच्याकडे काय त्याचं लक्ष नसतं. म्हणून निग्रहपूर्वक अंतर्मुख झालेल्या मनातून इच्छाही आपोआप नाहीशा होतात. ते आपोआप गेल्या पाहिजे. देव सुद्धा 8 तासाने नाही, आपोआप भेटला पाहिजे. तेने देव भेटे आपे आप. हे आपोआप सगळ्या गोष्टी आपोआपच. एखादी ओळ आहे का ज्ञानेश्वरी मधली, आपोआप सहजासहजी आहे ना. अर्जुना लागे केलं ते प्रसंगी पातलो, किंवा तैसी वैराग्याची नाही, वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचा सोसू तुटे, जेथ न पाहता सहज भेटे. सहज आपण बरं, आपल्याला कसं पाहिजे, सगळ्या गोष्टी कशा पाहिजेत आपल्याला? सहज पाहिजेत. मग त्यामुळे ते बी तुम्हाला आपल्याला कसे देतात? सहज देतात. ऐशे शेषामृत झाले, ते अमर्त भाव आले, म्हणून ब्रह्म ते झाले अनायासे. ते आपोआप देखोनी देखी मी आत्म्याने सदा सुखी. ते दुसरं काय बघतच नाही, त्याचं लक्ष त्याच्यावर आहे. आपली स्नेहाची वागेश्वरी जरी तरी वाचस्पती. जसं अर्जुनाला विचारलं होतं, या जलामध्ये तुला काय दिसतंय, आणि मासा कुठे वरती, पण इथं काय दिसतंय? तो मला म्हटला, मला काय दिसतं? फक्त
डोळा दिसतो मासा सुद्धा नाही, तसं मूळ जे अधिष्ठानच तेच मला दिसतं, बाकीचं काही दिसत नाही. मग ते आपोआप साधकाला प्राप्त होते. नाही मनात ती इच्छा ही आपोआप नाहीशी होते. फार काय सांगावे, अशा उपयुक्त भूमिकेला तो साधक प्राप्त होतो. हे बघ अर्जुना, देहाधिक प्रपंच सत्य असल्याचा विपरीत बोध सगळा मावळून त्याचे अंतकरण खरा आत्मबोधाचा निश्चय दृढ होतो. काय हे बघ अर्जुना, देहाधिक प्रपंच, हा देह हा एक 36 तत्वाचा प्रपंच आहे. तो एक प्रपंच आहे, आणि आपल्या घरातला गाडग्या मडक्याचा ना हा एक प्रपंच आहे. तो देहाधिक प्रपंच सत्य असल्याचा विपरीत बोध, आपण चिरकाल टिकणार आहोत, आपलं हे सगळं जगत चिरकाल टिकणार आहे, हे शाश्वत आहे, हा झालेला आपल्याला विपरीत बोध मावळून त्याचे अंतकरणात खरा आत्मबोधाचा निश्चय दृढ होतो. जसे साचविलेले पाणी रोज खर्च केले म्हणजे ते संपते, तसे प्रारब्ध कर्म हे भोगीती सरते, आणि अहम कर्तृत्व भावना, मी राग द्वेष मुलकता आसक्ती आणि द्वेष नसल्यामुळे नवीन क्रियामान काही करण्यास उपयोगी पडत नाही. बघा, भक्ता संचित नाही जाण का, कारण त्याला कशाबद्दल अट्रॅक्शन नाही राहिलं. त्यामुळं बघ किती त्याचं उत्तर, किती त्या ओळीचं उत्तर आहे, प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण का. त्याचं कारण आहे, साचवलेले पाणी रोज खर्चून संपते, मग जेवढं प्रारब्ध आहे ते संपलं. आता जे क्रियामान करतोय ते शिल्लक, ते प्रारब्ध भोगिता सरते, आणि अहम कर्तृत्व भावना, मी माझ्याच्याने चाललंय, ही भावना गेली. राग आणि द्वेष या सगळ्याबद्दलची आसक्ती आणि द्वेष नकोय, ती मूलता नसल्यामुळे त्याच्याबद्दल राग बी नाही राहिला, द्वेष पण राहिला नाही का, तर त्याचं अंतकरण तसं त्या ईश्वराकडे लागल्यामुळे नवीन क्रियामान काहीच करण्याशी उपयोगी पडत नाही. नवीन क्रियामान काहीच करण्यास उपयोगी पडत नाही म्हणजे नवीन क्रियामान काही होतच नाही. उपयोगी पडत नाही म्हणजे पुढचं काही त्याच्यातून निष्कर्ष बाहेर पडत नाही, बॅलन्स राहत नाही. ते सुद्धा काय होतं, जाग्यावर ते उगान निलीच मज कर्म, मागचं तर संपलं, नाम घेतल्यानंतर मागचं संपतं, फक्त प्रारब्ध राहतं कर्म. असे एक नाम घेतल्यानंतर तुटे संचित, तुटे भवरोग, संचित क्रियामान भोग. बघा, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता जन्मे खंड. संचित पण संपलं, प्रारब्ध संपलं, आणि आता जे क्रियामान आहे ते बी संपलं, मग काय शिल्लक राहिलं. पण काही शिल्लक नाही राहिलं म्हणून येड्यावानी परत येडा करायला लागला, काही शिल्लक नाही राहिलं. बघा, हे कर्म करावे हे त्या खुंटले स्वभाव आहे. हा, ते अग्नीच होऊन ठेले. हा, काय उरले त्या लाकडं म्हणून शिल्लक राहतील का लाकडं. आता जर लाकडं चुलीत टाकली तर त्यांना अग्नी संबोधणार का तुम्ही लाकडं समजणार. अग्नी माझी गेली ते अग्नी मीच होऊन गेले, देव पाहायला गेलो ते काय उगल हे तुमच्या सगळ्यांच्या संगतीत उकले. अग्नी काष्ट काय, ते काष्टचे अग्नी होय, देवी मरते मारते पाहे स्वरूप. पण त्याच्या खाली एक ओळ आहे, हे मला आश्चर्य वाटतं, ग्रीनिज बुकात लिहिण्यासारखं ओळ आहे. वाती सूर्याविन न देखती, रश्मी विन, आणि जल पाण्याविन, तरंग पाणे विन सुकती, रश्मी वाती विन न देखती, तैसे तेची ते मी आहे, तैसे तेची ते मी, तैसे तेची ते मी, तैसे तेची मी नव्हती विस्मय देखा. तेची ते मी आहे पण ते त्यांच्या डोक्यात घुसत नाही, हा विस्मय देखा. ग्रीनिज बुकामध्ये हा विस्मय गेला पाहिजे. स्वतः देव असून तो म्हणतो देव नाही. त्या आजच्या स्टेटस मध्ये ते प्रेमानंद बाबा म्हणतात तुम्हीच देव आहात, तुम्ही अंश आहे असंही बोलले, नंतर तुम्हीच देव आहात. पण काय पण का कौनु एकू भ्रमलेपणी, मी तो गा चोरलो म्हणे, ऐसा नाथीला चंदू अंतःकरणी घेऊन टाले. छंद कसाचा करायचा आहे तो नाही घेतला, नाथीला.
बरं त्याला माहित नाही का ते? माहिती, पण निश्चय होत नाही. अनपलटी झालं का? हे बघ अर्जुन, हा अहम कर्तृत्व राग दुलेश नसल्यामुळे नवीन क्रियामान काहीच करण्यास उपयोगी पडत नाही. कंसात साखरे बाबा म्हणतात कर्तृत्व बुद्धी नसल्यामुळे व कर्माचा अश्लेष असंबंध होतो. बघा, त्याच्याकडे कर्तृत्व बुद्धी नसल्यामुळे त्याला काय तुम्हाला माहितीये का? कर्तृत्व बुद्धी एखाद्या वेळेला आपणच एखादी वस्तू कुठेतरी ठेवलेली असते आणि किती शोधली तर भेटत नाही. तर ते काय म्हणतात, डाव्या हाताने ठेवली का उजव्या म्हणतात साहेब? डाव्या हाताने ठेवलेली डाव्या हाताने ठेवलेली, त्यामुळे कधी डाव्या हाताने ठेवायची नाही, बरं का? तर आपणच ठेवलेली आपल्या जवळच असते. त्या दिवशी आम्ही निघालो होतो कार्यक्रमाला घाईघाईमध्ये, आणि चष्मा घातला तोंड हात पाय धुवून, आणि बऱ्याच पुढे गेलो, म्हणलं अरे चष्मा कुठे गेला? बापरे! तर शेजारचा हसायला लागला. आपण आपल्याला विसरून जायला पाहिजे, हे झालं पाहिजे. साहेब होते, साहेब म्हणले तुम्ही आमच्याच माग येत आहेत, मला वाटतं तुमच्या पुढे नंबर माझाच असणार आहे. कर्तृत्व बुद्धी नसल्यामुळे त्या कर्माचा असंबंध होतो. अर्जुना, अशा प्रकारे कर्माची साम्य अवस्था प्राप्त होते, तेव्हा मग श्री गुरु आपण होऊन सहज खात्रीने भेट देतात. बाबा कशी लिंक आहे ती, आपोआप संसाराबद्दलची आसक्ती जाते. घरातले सगळे चांगले असले तरी मग अंतकरण दुसरीकडे जातच नाही. आणि आता दिलं मग बाबाकडे जायचं नाही, बाबा बी आपोआप घरी येतात. काय कर्म असेल बाबा घरी येणं? निवृत्तीनाथांच्या घरी नाही बाबा गेले, नाथबाबाच्या घरी नाही बाबा गेले, तुकाराम महाराजाच्या घरी बाबा नाही गेले, पण आमच्या घरी बाबा आले. काय भाग्य! या अँगलने आपण श्रेष्ठ ठरतो, मग आपले बाबा बी श्रेष्ठ ठरतात या सगळ्यांमध्ये. हा आपण कोणाचा द्वेष नाही करत, उलट ती त्यांचीच रूप आहेत, त्यांचीच रूप आहेत. तर दादानी कसं गणित लावलंय, माऊली 22 वर्ष आणि बाबा 78, 100 वर्षाचं आयुष्य. तर ते म्हणले इथं 22 बाज, पुढे 78 घेऊ, कारण ही 78 माणसं पुढे भेटणार आहेत आपल्याला, ठीक आहे नाही? आपल्यासाठी तिथं समाधी घेतली, इथं परत ज्ञानेशाची मूर्ती प्रगटली घोटी प्रती. या भाग्या गुलाब बाबा म्हणतात, गुलाब बाबा आपल्याला वस्त्री व पण जायला लागलं नाही. वस्त्री माहिती का? वस्त्री आतलं घर, मजघर, हॉल, आणि वस्त्री म्हणजे वटाणा साहेब. ते पत्र्याचं पुढं ओढतो ना चपला ठेवायला आपण गावाला, पडवी पडी तसे अर्जुना, हे बघ, कर्तृत्व बुद्धी नसल्यामुळे कर्माचा संबंधच होत नाही. काय आपलं कर्तृत्व राहिले? तुकाराम महाराजांनी गाथा केला, ते म्हणतात गाथा मी नाही केला, आणि त्या गाथ्यातलं एक अभंगावर कीर्तन केलं, ते कोणी केलं? ते मी केलं, आहे का नाही? माझे माझे म्हणून एक अभंग कीर्तन केलं तर मी केलं. एवढे 4000 अभंग बनवलेत, ते म्हणतात मी नाही केले. पण पटलं का? रामेश्वर भट्टाला कळालं का त्यांची भाषा? लय विद्वान आहेत, कळल भाषा. किती विद्वान झाले तर ती भाषा कळू शकत नाही. प्रमाण सांगितलं होतं काय तिचं वाक्य होतं, जर मराठीतली ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल तर पहिला मराठीच्या विषयाचा क्लास जॉईन केला पाहिजे. ते डोक्यात घुसत नाही ना. अर्जुना, अशा प्रकारे कर्माची साम्य अवस्था प्राप्त होते, तेव्हा मग श्री गुरु आपण होऊन सहज खात्रीने भेट देतात. आपण होऊन सहज खात्रीने भेटणार. आता भाग्य सांगतो संतू जगनाड्यांचं, मी तुम्हाला माती दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मी अशीच घाईघाईमध्ये तुकाराम महाराजांची आणि यांची भेट झाली होती. हा, निळोबरायाची, मोठ्याने बोल ना जरा. निळोबराय त्यांची. तर ते म्हणले ते बाबा मला अनुग्रह पाहिजे, देईल ना पुढच्या वेळेला देईल, पुढच्या वेळेला देईल म्हटल्यानंतर पुढच्या वेळेला कळाला, मेसेज आला, महाराजांनी देव घेऊन गेले. बरोबर, ते म्हणले कसे नाही, तर ते म्हणले होते खात्रीने सहज भेटेल. वरून आले, कितव्या माळ्यावरून आले? 7व्या माळ्यावरून खाली आले. हा 7व्या माळ्याला वैकुंठ दिलं पाहिजे नाव, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण असे.
तळाला आलो. स्मशानभूमीतलं प्रवचन जसं जवळ बसून कसं झालेलं होतं, तसे कीर्तन सुद्धा स्टेजवर नाही झाली पाहिजेत. स्टेजवर आणि श्रोत्यामध्ये इतकं अंतर पडतं ना, मग नाही जमणार. एवढ्याच कंडिशन. लाईटर इकडून किती लांब लांब गॅस ठेवला तिकडं पेटल की नाही. बाबा म्हणजे काय, लाईटर आहे आणि इकडं पेटायचंय आपल्याला. श्री गुरु आपणहून सहज भेट खात्रीने देतात. खात्रीने हा शब्द किती महत्वाचा आहे, येतोय का खात्रीने? त्याच्यामध्ये 66 नंबर ऐसी कर्म साम्य जे तो होई विरशा. मग श्री गुरु अपैसा भेटेची का, खात्रीने भेटेची का प्रेस केलेलं खात्रीने. आता भेटीची का म्हणजे खात्रीचं म्हणणं आहे, भेटणारच, तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही. तर त्यांना अनुग्रह दिला. आता ते वरच ठरले बरं का आपल्यापेक्षा, कोण? निळोबर आहे. कारण 42 दिवस आपलं काम नाही, आपलं 24 तासात सुद्धा उपवास धरायला डॉक्टरनी सांगितलेला नाही, है का नाही? 10 मिनिटं काय ना ते आपल्यापेक्षा वर चढ. आपण कमी पडलो. आता आपण कमी पडलो मगाच्या 17 पेक्षा. म्हणून बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपण केले वजा. सगळे मोठे आहेत, पण सगळ्यात मोठे आता कोण ठरले? बहिणाबाई ठरली. तसे या सगळ्यांमधले मास्टर कोण ठरले? मग त्यांना स्पेशल काय नाव दिलेले? यांना जसं वैराग्य मूर्ती आहे, ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानाचा सागर आहे, शांती ब्रह्म आहे, तुकाराम महाराजांना वैराग्य मूर्ती म्हणलेले, तसं यांना गुरुभक्ती असं त्यांना एक दिलेले. त्यांना ते भूषण, त्यांना पदवी. श्री गुरु खात्रीने भेट देतात. हे पहा, रात्रीचे 4 प्रहर संपले म्हणजे मग अंधकाराचा नाश करणारा जो सूर्य तो दृष्टीस पडतच असतो. अथवा फळाचा घड येऊन तो ज्याप्रमाणे केळीची वाढ खुंटवतो, त्याप्रमाणे श्री गुरु हे जिज्ञासूला भेटून तसाच प्रकार करतात. जिज्ञासूची भ्रांती निवृत्त करून कर्म कर्तृत्व बंद करतात. आपलं कर्तृत्व आणि आपलं कर्म बंद केलंय बाबांनी. पण बंद झालेलं असलं तरी काय करतो आपण? संडेच्या दिवशी सुद्धा जाऊन दुकान खोलून हाफ सेटर मध्ये, जशी बंदी जरी सांगितलं आज घाटकोपर बंद, तरी पण दुकानदार काय करतो? अर्धा शटर खोलतो आणि बाजूला बसतो. काय पाहिजे? गपचूप देतो, पैसे गपचूप घेतो. सगळं बंद झालेलं आहे. त्याशिवाय मोक्ष मिळू शकत नाही. त्याच्यातलं थोडं जरी शिल्लक राहिलं तर तो बद्धतेला प्राप्त होणार. आणि ज्याचे सगळे दुकानदारी बंद पडली तो मोक्षाला गेला. मग पौर्णिमेने अलिंगलेला चंद्र ज्याप्रमाणे आपल्या स्वरूपावरील कलेचा कमीपणा मुळीच राहू देत नाही, त्याप्रमाणे हे श्रेष्ठ वीरा श्री गुरुकृपा झाली म्हणजे त्यामुळे जिज्ञासूला कोणतीही उणीव न राहता पूर्णत्वच लाभते. याच्यावर रागवायचा आपल्याला अधिकार आहे. जर आपल्यामध्ये काही शेष शिल्लक राहिला असेल तर आपण गुरुजींना रागवू शकतो. आम्ही एवढे खर्च केले तरी आमचा रोग का बरा नाही होत, डॉक्टरला रागवू शकतो. आता आपण बाबाला सुद्धा जिम्मेदार धरू शकतो. माझ्यामध्ये ही कसर का राहिली? मला असेच एक म्हटले होते, आमच्या बरोबर एवढे दिवस आहे आणि तुझे हे अजून झाली नाही अवस्था. म्हणलं माझ्या बरोबर काय वडापावन चहाच पित होते काय फक्त? मग भेटले का बाबा घ्या वडापावन घ्या चहा, मग माझं काय केलं तुम्ही? जबाबदार तुम्ही आहेत. आम्ही आमचं कर्तृत्व केलं, आपण आता बाबावर राहू शकतो. बाबा मी तर तुमच्या पाठीमागे हेलपाटे मारतोय, मग का मी कमी राहिलो? तुम्ही कमी का मी कमी? आमच्या गावची निवृत्ती बाबा भोर, त्यांना अनुग्रह भेटला. चिंतन पण झालं त्यांचं. खाटीवर चिंतन करायला लागले. 40% अपंग होते. म्हणले खाली बसतो बाबा, पडलो बिडलो म्हणजे 100% अपंग होऊन जायचं. पण धारणा होत नाही. जसं सगळीकडे देव आहे. मला म्हटले मला ती अवस्था पाहिजे अनुग्रह घेताना. म्हणले मला बाबाकडे नेऊन ज्ञानेश्वरी भागवत गाथा वाचून दाखवायचा नाही. हे माझा सगळा आळंदीत अभ्यास झालेला आहे. मी कीर्तन प्रवचन करत होतो, पण मला कळालं मी जे सांगतोय त्याचा मला काडीचा सुद्धा अनुभव नाही. म्हणून मी बंद केले. त्यांचे संबंध गुलेबाबांच्या घराण्याशी आहेत. ते बाबा म्हणायचे आहो बुवा प्रवचन तरी करा. म्हणले स्वर नसेल तर प्रवचन नाही. म्हटले फसू कशाला लोकांना.
नेमकी भेट झाली आपली. मला म्हणले तुम्ही या गोष्टीचं सगळ्याचं खंडन केलं. मला एक मेसेज आलेला आहे. म्हणले यांचे बाबा एकपटे आणि तो संपत्ती याच्यापेक्षा ओर आहे जास्त. सकाळीच फोन आला होता मला. म्हणले चकवे बाबा एकपटे तो संपत्ती त्याच्यापेक्षा ओर आहे. ते म्हणले तिकडे घेऊन गेलो तर म्हणले मला काय सांगत होतो मी, हा नाही भजन मला येत नाही म्हणून नाही, मला नाही फसवायचं लोकांना. मग ते म्हणले बाबांकडे मला घेऊन गेलो, त्यांना अनुग्रह दिला बाबांनी, सगळं दिलं. तरी ते म्हणले मला सगळं अजून व्यापक नाही दिसत महाराज. म्हणलं कसं दिसलं पाहिजे? ते म्हणले बघा बरं, नामदेव महाराज गेले विसोबा खेचरांकडे, पिंडीवरून पाय काढला तर इकडं बघ इकडं बघ इकडं बघ सगळीकडे तसं. म्हणलं पिंडी दिसणार का? ते म्हणले मी एवढा येडा नाही पिंडी दिसणार आहे, पण मला तशी अनुभूती आली पाहिजे. मला म्हणले बाबांशी मला परत एकदा भेटायचे, कधी भेट घालून देणार? मी तुमच्याबरोबर मशनात यायला तयार आहे. मग चास कमानला मेळावा होता, तुम्ही पण होते है की नाही? आणि आपण गेलो होतो टेम्पोनी इकडनं, बाबा तिकडनं आले आणि मला म्हणले मला बाबांशी 15-20 मिनिटं एकांतात बोलायचे. बाबा तुम्ही आणि मी तिघच पाहिजे. मग मेळाव्याच्या टायमात जेवण चालली तेव्हा आम्ही एका झाडाखाली मेळाव्याच्या पासून त्या समजा त्या गेटला जाऊन बसलो आणि तिथं त्या शेतात बाया खुरपीत होत्या आणि आम्ही बसलो. बोलता बोलता ते म्हणले बाबा मी नाम घेतलेले त्या श्रद्धेने, माझा पक्का भरोसा आहे त्या नामात ती ताकद आहे. मी सुद्धा कसोशीने प्रयत्न करतोय तरी मला नाही होत. मग माझ्या दोष आहे का तुमच्या दोष आहे? एवढं जोराने बोलले ना टाळी वाजून आणि डोळ्यातून आसू. त्या बाया सगळ्या बघायला लागल्या, हे ती ग जाणतं बाबा तिकडे जाऊन काय चाललंय यांचं. हा बाबा स्वतःच का मला दिसत. त्यांना बाबांना पण खंत नाही वाटली. आणि असं बोलले बाबाला एखादा राग येऊ शकतो, बाबांना नाही वाटते. बाबा म्हणले होणार सगळं. तैसे भोगातून निघता चित्त मज माझी निघता, तैसे भोगातून निघता चित्त मज माझी निघता. बाबा बोर बाबा हळूहळू पंडू सुता, हळूहळू बोर बाबा मीच होईल. आपले मोठे महात्मे आता जेवढे ते पण बाबांना तसे म्हणायचे, बाबा मला तुमच्यासारखं का नाही होत? होणार ना, होणार एक दिवस होणार, हे चालूच राहणार, त्याच्यात होऊन जाणार. कुठपर्यंत आलो होतो आपण? 69 पलटी मारली तुला. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला काळा डाग आहे, काळा डाग आहे, पौर्णिमेच्या दिवशी दिसतो का? ते म्हणले बघा बरं. ते म्हणतात पौर्णिमेला अलिंगलेला चंद्र ज्याप्रमाणे आपल्या स्वरूपावरील कलेचा कमीपणा मुळीच राहू देत नाही, म्हणजे पूर्ण विकसित झाली 16 काळांनी ना, 16नी पूर्ण त्या इतर दिवशी कमी कमी कमी, पण त्या दिवशी पूर्णत्वाने. तसा आपण पूर्णत्वाने होतो, सिद्धांत तो दिला, दृष्टांत देतात त्याप्रमाणे आपल्या सर्व मुळीच राहू देत नाहीत. त्याप्रमाणे हे वीर श्रेष्ठा वीरा, श्री गुरु कृपा झाली म्हणजे त्यामुळे जिज्ञासूला कोणतीही उणीव न राहता पूर्णत्वच लाभते. हे स्टेटमेंट आहे निळोबरायचं. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. घरा आले कृपाळू, सांभाळले 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 आनंद. केला निळा केला निळा केला निळा पावन. आपण म्हणायचं का केला निळा केला केला अरुण केला अरुण केला अरुण पावन? अरुण पण नाही म्हणणार. आणि लोक हे जर म्हणायला लागले, लोक म्हणतील केला येडा केला येडा केला अरुण येडा पूर्ण या लोकांनी. बाबा म्हणतात तुमचं कीर्तन आहे, तुमचं कीर्तन तुम्ही हिचकले नाही पाहिजे. सगळं सांगताना रोजची सांगताना कर्म, उद्या कोणाचं कीर्तन आहे आणि एक दिवस तुमचंच असणार, त्यावेळेला तुम्ही जर म्हणले उद्या 9 ते 11 कीर्तन होईल, कोणाचं होईल हे नाही सांगत म्हणजे सुद्धा तुम्ही देहबुद्धीवर आहेत. माझं हे मला सांगायचं नाही. तू कोण? तू कोण? चैतन्य आहेस. पण वर कांती वेडी त्या दृष्टी कापड झाला, ओळखण्यासाठी नाव आहे आपलं. तुम्ही त्यावेळेला सांगितलं पाहिजे उद्या नाव घेऊन सांगायचं वाटलं तर अमुक अमुक महाराजाचं कीर्तन आहे. लोक म्हणतील हाच तो बोलतोय. हा पूर्णत्व लाभते पूर्ण केलेले आपल्याला. श्री गुरु निवृत्ती व निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. एकट्यावरच काय वाक्य आहे पुढं बघा बरं. अख्खं कुळ पावन झाले आपलं. एवढा फायदा भेटलेला आहे, एवढा फायदा आपल्याला भेटलेला आहे, पण राजाला दिवाळी माहित नाही. काय करायचं? तो दोदाना भीक मागे
तैसा राव जैसा रंकी रंक पण रिगे धरी. राजा भिकारी झाला आणि मंदिराच्या बाहेर भेटला आणि त्याला जर कोणी 2 शेंगदाण्याचे दाणे फेकले तर आपण तर राजा झालो. बघा हे 2 धान्यावर आहे की नाही. आपण राजे आहोत, आत्मराजे आहोत. आपल्याला विचारलं राजे आहेत, कोणते राजे तुम्ही? आत्मराज. आम्ही आत्मराज आहोत. हा, काय याचा अर्थ सांगा ना, अर्थ सांगा ना. हा 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 बघा इथे उणीव राहत नाही. त्यावेळी अज्ञान म्हणून जेवढे असते तेवढे सर्व त्यांच्या कृपेनेच नष्ट होते. आपल्याला खात्री पाहिजे, आपल्यावर विश्वास पाहिजे. दुसऱ्याला विचारायला जावं तर तो कुठे एवढा हुशार आहे. पण आपल्याला ती सवय लावलेली आहे. कपडे आपण शिवायचे खर्चाने, त्यांना विचारायचं कसे दिसतंय, बरं दिसतंय. त्यांनी नाक तोंड ओढून काय उपयोगाचं. आपल्याला कळालं पाहिजे. माझे मज कळू येते अवगुण. अवगुण कळून येतात, मग गुण नसेल का कळून येत. त्यावेळी अज्ञान म्हणून जेवढे असते तेवढे सर्व त्यांच्या कृपेने नष्ट होते. संपले का नाही? दृढता नाही पण संपलेले. तू देह नाहीस, तू आत्मा आहे. अज्ञान कशाला म्हणतात? वेदेश्वरी मध्ये पहिल्याच पेजवर लिहिले, अज्ञान कशाला म्हणावे? मी आत्मरूप आहे हे ज्याला वाटत नाही त्याचं नाव अज्ञान. त्यांनी उलट घेतले, मी आत्मरूप आहे असे ज्याला वाटत नाही ते अज्ञान. गेलं ना अज्ञान, शिल्लक राहत नाही, कृपेने नष्ट होते. आणि रात्री बरोबर जसा अंधार नाहीसा होतो, सूर्य उजाडल्यानंतर अंधार शिल्लक राहतो का, त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश झाला म्हणजे त्याबरोबर अज्ञानाच्या पोटात असणारी जी कर्ता कर्म आणि कार्य ही त्रिपुटी असते तीही नाश पावते. मी कर्माचं करता छय आपण नाहीच आहे असं वाटलं पाहिजे आपल्याला. आणि करणार कोण आहे? करणार कोण आहे? आपणच करणार आहे. पण मी जो दिसतोय तो मी नाहीये. बघा पुढे गेलो, मी कर्म करत नाही. एक आलेलं झटकन सुटून गेलं. म्हणतात महाराज ये राज की बात राज ही रहनी चाहिए. मागे जाऊन बघतो परत आठवलं तर. त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश झाला बरोबर त्याबरोबर अज्ञानाच्या पोटात असणारी जी कर्ता कर्म आणि कार्य ही त्रिपुटी असते तीही नाश पावते. हो, कोण करणार आहे मग? आपण करणार आहेत का? मग कोण करणार आहे? आपणच आहे. हे मजस्तवची झाले किती उलट बोलतात. परी मी नाही केले ऐशे जेने जाणितले तो सुटला का. गावाला जाऊन बोला बरं, हे मीच केलेलं आहे पण मी नाही केलं हे जर तुम्ही जाणलं तर सुटले. ते म्हणतील चक्रम करायला लागलाय हा आपल्याला. ओळख कशी आहे? हे आपणच केलंय पण आपण नाही केलं. जशी गर्भिणी मारली असता पोटातील गर्भास निराळे मारावे लागत नाही तर तो गर्भ आपोआप जातो. तसं अज्ञान गेलं, अज्ञानाचा जो प्रपंच आहे संतती सहज मरून गेली. अज्ञानाचं कार्य आहे प्रपंच. अज्ञानच गेलं, मुळच तोडलं तर त्याचं शेंडा कुठं राहणार? तसा अज्ञानाचा नाश झाला म्हणजे त्याबरोबर तत्कार्यरूप सर्व कर्माचाही नाश होतो. अशा प्रकारे सर्व कर्माचा समूळ अज्ञानस वर्तमान नाश होणे, याच नाश होणे हाच संन्यास म्हणजे समूळ कर्म त्याग संभवतो. किती 992 आहे का? 972 क्रमांकाच्या वेळेला प्रश्न विचारलाय, कर्म संन्यास म्हणजे काय? या अध्यायाची एंट्री. त्याग म्हणजे काय? बघा इथे परत त्याचं उत्तर आलेलं आहे. काय? तसा अज्ञानाचा नाश झाला म्हणजे त्याबरोबर तत्कार्यरूप अज्ञान म्हणजे आई आणि ती गर्भीण आई तिच्या पोटातलं बाळ हे प्रपंच. अज्ञान म्हणजे आई आणि संसार म्हणजे तिच्या पोटातलं बाळ. आईच मेली तर बाळ मारायला शिपरेट राहील का? अज्ञानच गेलं. रश्शी आहे हे कळालं, साप हे त्याचं अज्ञान गेलं. रश्शीचं अज्ञान होतं म्हणून साप दिसत होता. आता अज्ञान गेलं, आता काठ्या लाठ्यान मारायची काही गरज आहे? ते आपोआप गेलं त्याच्याबरोबर कोणत्या प्रकारचा आहे तो.
तत्कार्यरूप सर्व कर्माचाही नाश होतो. अशा प्रकारे सर्व कर्माचा समूळ अज्ञानस वर्तमान नाश होतो. अज्ञानास आत्ता सुद्धा संसार नाहीये, न झाला प्रपंच आहे परब्रह्म. आजच्या कंडिशनला, आत्ता या घटनेला आपण म्हटलं पाहिजे, हा नाही, हा संसार नाहीये, हे जगत नाहीये, हे सगळं परमात्मा आहे. असा सर्व कर्मास कारणीभूत अशा मूळ अज्ञानाच्या त्यागाने, कशाचा त्याग करायचा आहे? त्याग तरी ऐसा करा अहंकारा ते दौडावी. म्हणजे मी देव आहे हाच खरा त्याग आहे. असा सर्व कर्मास कारणीभूत अशा मूळ अज्ञानाच्या त्यागाने जेव्हा सर्व दृश्य पदार्थाचा ठाव ठिकाणा नष्ट म्हणजे बाधित होतो. जेवढं दृश्य आहे ते बाधित झालेलं आहे, त्याचं नाव आहे सहज मी आंधळा आहे. तेव्हा मग जे जाणावायचे ते अधिष्ठान आत्मतत्व तो आपण स्वतःच होतो. हे सगळं संपलं, पण हे सगळं संपलं आता हे काहीच नाही हे सांगणारा जो आहे तो तू आहेस. खोलीत खोलीत कोणच नाही, या घरात तर कोणच नाही, पण कोण नाही हा सांगणारा एक आहे. अधिष्ठान आत्मतत्व तो आपण स्वतःच असतो. असे पहा, मनुष्य झोपेतून जागा झाल्यावर आपण डोहात बुडत असल्याचा जो त्याला स्वप्नात भ्रम होता तो सत्य मानून त्या स्वप्नातील डोहातून आपण आपल्याला काढण्याविषयी खटपटीस जाणे आवश्यकच आहे ना, ठीक नाही? परत वाचतो आणि मला ज्ञानेश्वर महाराजांचं एक चरण पाहिजे, शेवटचं चरण पाहिजे अभंगाचं. असे पहा, मनुष्य झोपेतून जागा झालं तर मान्यवर पहिले सांगणार. असे पहा, मनुष्य झोपेतून जागा झाल्यावर आपण डोहात बुडत असल्याचा जो त्याला स्वप्नात भ्रम झाला होता, ठीक आहे ना, तो सत्य मानून त्या स्वप्नातील डोहातून आपण आपल्याला काढण्याविषयीच खटपटीस जाणे अवश्य आहे. काय पडलेत वाटत नदीत आता. बाप रखुमादीवर नवल पै केले तारू हरपले मृगजळी. मी जो तरण्याचा प्रयत्न करायचा तर कुठं जायचं होतं मला फक्त आहे ती वस्तुस्थिती समजून घ्यायची होती, पण मी लय राबत होतो. आपल्याला तरी काय करायचंय, फक्त काय करायचंय, समजूतच बात करायची ना. कोणाही साधनाचा न केला लाग करणे केला त्याग देह बुद्धी. बस समजूत बात करायची. मी देह आहे आत्मा आहे मी समजूत करून घेतलेली बस. बाकी ईश्वर प्राप्तीसाठी पाणी प्राप्त करण्यासाठी काही करायचं नाही, फक्त शेवळ बाजूला काढायचे, त्याच्या पलीकडे काय नाही. तसं आत्मप्राप्तीसाठी फक्त न म्हणा देह माझा ऐसा, कळो येईल भरवसा. पण भरवसा असेल तरच म्हणून बघा, काय न म्हणा देह माझा ऐसा. 77 74 घ्यायची. सांगा ना, बघा बरं, काढावं लागेल का प्रश्नाचं उत्तर. स्वप्नात पडलाय विहिरीत, आणि मग रात्री स्वप्न पडलो होतं, घरच्यांना सांगायला लागला विहिरीत पडलो होतो, थांब आता जातो विहिरीतून बाजूला निघतो. फक्त समजूनच घ्यायचं नाही मी बिडलो नाही, मी बेडवर होतो व्यवस्थित, एवढंच समजून घ्यायचंय ना. आणि जे पाहिलं होतं ते काय होतं सगळं, आणि आपण पाहतो हे सगळं काय आहे, स्वप्न लागले शिकवाय स्वप्न. कळल आता. तो सत्य मानून त्या स्वप्नातील डोहातून आपण आपल्याला काढण्याविषयी खटपटीस जाणे अवश्य आहे. काय प्रश्नचिन्ह. त्याप्रमाणे मी आपले आत्मस्वरूपात जाणत नव्हतो, आता मी आपले यथार्थ स्वरूप जाणेन. हे त्याचे दुःख स्वप्न अनिष्ट स्वप्न सदाचेच संपले, आणि ज्ञेय व ज्ञाता अशा भेदाविन केवळ चिदाकाश म्हणजे दृढ मात्र स्वरूपच तो होतो. त्याप्रमाणे मी आपल्या आत्मस्वरूपात जाणत नव्हतो जाणत, आता मी आपले यथार्थ स्वरूप जाणेन. हे त्याचे दुःख स्वप्न जाणेन, हे सुद्धा दुःख स्वप्न. आणि जाणत नव्हतो हे पण, आणि जाणत नव्हतो जाणतोय हे कशाच्या आधारे, ज्याच्या आधारे जातो तो तू कायम स्वरूपी. अनिष्ट स्वप्न सदाचेच संपले. हे स्वप्न अनिष्ट स्वप्ने, इष्ट स्वप्न पाहिजे मी ब्रह्मरूप आहे, आणि अनिष्ट स्वप्न हे जगत आहे.
आणि नेय. बघा, हे अनिष्ट स्वप्न कधी संपेल? आपण संपलं तरी संपेल का? आपला जो बेगडी स्वरूपाचा अहंकार ज्याच्यावर आलाय, तो बेगडी स्वरूपाचा अहंकार संपला का मग ती आतली वृत्ती काढी, सर्व माया तोडी, अनिष्ट स्वप्न सदाचे संपले. आणि नेय व ज्ञाता अशा भेदाविन, नेय परमात्मा आणि मी ज्ञाता हा सुद्धा भेद गेला. नेय सुद्धा नाही, ज्ञाता नाही, केवळ एक वस्तू आहे. केवळ चिदाकाश म्हणजे दड मात्र स्वरूपच तो होतो. अर्जुना, आपल्या मुखाच्या प्रतिबिंबासहित आरसा दूर नेला असता, ज्याप्रमाणे पाहणारा हा पाहतेपणाशिवाय राहत असतो. बघा, जरी नेला आपण आरशा पुढे गेलो बघितलं ना, आता आरसा बाजूला नेला तरी आपलं स्वरूप विसरतो आपण. आपल्याला आपले नाकडोळे कसा बुक्का लावला हे सगळं दिसते की नाही बरोबर, जरी आरसा बाजूला गेला तरी. त्याप्रमाणे अज्ञान जे गेले ते एकटे न जाता त्याचे नाशक व सापेक्ष अशा यथार्थ ज्ञानालाही घेऊन गेले. मी जाणणारा हे सुद्धा संपलं, ज्ञेय गेलं आणि ज्ञाता मी जाणायला चाललोय, मी जाणायला चाललोय. अशा 3 हत्तीनी गेल्या समुद्राची लांबी रुंदी उंची खोली पाहायला. पहिली गेली, आली नाही. दुसरी नाही आली म्हणून तिसरी बघायला गेली, तिसरी आली. ते सापेक्ष भाव पण संपला त्याला. मग केवळ निष्क्रिय असे स्वरूपभूत शुद्ध ज्ञान मात्र उर्वरित राहते. बस, आठव बी नाही, नाठव बी नाही, पण झालाय मात्र स्वयंमेव पांडुरंग. हे झालं का समजायचं बाबाच्या मागे दुनियादाऱ्या केल्या त्या फळाला आल्या. आणि हे नाही झालं ना, समजायचं अभी थोडीशी कसर बाकी आहे. मग केवळ निष्क्रिय असे स्वरूपभूत शुद्ध ज्ञान मात्र उर्वरित राहते. अर्जुना, या नैष्कर्म्य भूमिकेच्या ठिकाणी म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वभावता कोणतीच क्रिया नाही. क्रिया आहे हे वाचन चालले, ही क्रिया आहे, ऐकणे ही क्रिया आहे. शांत निश्चळ द्रष्टा फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा पैसून या. काय चाललंय? या नैष्कर्म्य भूमिकेच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वभावता कोणतीच क्रिया नाही, म्हणून त्या निर्विशेष स्वरूप स्थितीला नैष्कर्म्य असे म्हणतात. काहीच नाही करत आणि त्याच्याशिवाय काही होत नाही. तिथं मजस्तवची झाले परिज्ञा नाही केले. सूर्य उगवला म्हणून सगळे कामाला गेले, पण सूर्य म्हणतो आपण काय केलं नाही, कारण मी उगवत बी नाही मावळत पण नाही. जसा वायूच्या उपाधीमुळे उत्पन्न होणाऱ्या लाटा वायू वाहनाच्या थांबल्यावर आपोआप मूळच्या समुद्र रूपाने राहतात, ते आपले मूळचे स्वरूप होऊन आपलेच ठिकाणी राहतो. कोण? लाट. वारा थांबला की लाट कुठे होती? मूळच्या स्वरूपाने. तसं आपले अहम आणि ममता संपली का आपण आहे त्याच ठिकाणी, जाग्यावर त्याच ठिकाणी ब्रह्मरूप आहोत आपण. ते आपले मूळचे स्वरूप होऊन आपलेच ठिकाणी राहतो. म्हणजे ते वस्तुतः आपले स्वरूपच असून अज्ञानामुळे ते आपले स्वरूप नाही असा भ्रम झाला होता. तो गुरुकृपेने निवृत्त होऊन आत्मबोध होतो. तोही आत्मबोध नंतर तोही ज्ञान सापेक्ष असल्यामुळे मला आत्मबोध झाला, मला कळालं आम्ही ब्रह्म आहे. तरी थोडासा सापेक्ष भाव आहे, तो आहे ना म्हणून मला आत्मबोध झाला म्हणतो. घरात मी एकटाच आहे, घरात मी एकटाच आहे हे बोलायचीच गरज नाही पडत नंतर. तोही अज्ञान सापेक्ष असल्यामुळे अधिष्ठान रूप होतो. कोण? आत्मबोध. तो पण कसा आहे? अज्ञान सापेक्ष आहे. मी देह आहे, त्याच्या सापेक्ष मी आत्मा आहे. तोही गेला, मी देहही गेला आणि मी आत्मबोधही गेला. त्याच नाव आठव बी गेला. आठव ही स्थिती स्वरूप स्थिती आहे. जाणीव पण नाही, पण काही कळत नाही. बेअक्कल असं पण नाही, कळतं पण त्याचं काही घेत नाही. जाणण्याचा सुद्धा अंभाव घेत नाही. आणि मला काही कळत नाही हाही नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही. मग केवळ असल्यामुळे अधिष्ठान रूप आहे, तोही अज्ञान सापेक्ष असल्यामुळे अधिष्ठान रूपच होतो. मग केवळ शुद्ध आत्मस्वरूपाचा असणेपणा मात्र राहतो. बस, ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे ही बोलत पण नाही. काय प्रमाणे बघा, आहे ऐसा देव वदवावी आणि नाही ऐसा मनी अनुभवावा. काय असं कधी कळले?
अजून लय कळून घ्यायचंय, अजून लय कळून घ्यायचं आपल्याला. अभी दिल्ली तो बहुत दूर है. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणतेही कर्म होणे मग शुद्ध आत्मस्वरूपच असणे राहते. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचे कोणतेही कर्म न होणे, आत्मस्वरूपाचे कोणतेही कर्म न होणे अशी जी स्थिती सिद्ध होते तिलाच नैष्कर्म्य सिद्धी म्हणतात. आणि हीच स्वभावता सर्व सिद्धीत मुख्य व श्रेष्ठ सिद्धी होय. देवाच्या कामाचा कळस बसणे हीच अखेरची मर्यादा होय. अथवा गंगे समुद्रास प्राप्त होणे. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या उर्मी झाल्या एकमय. किंवा तुम्ही ते ओळ म्हणताना झालिया, ही जवळ का झालिया कामा कळशी, हा काय ओळे, हा झालिया कामा नाही चोरी. एकदा कळस बसला म्हणजे मंदिरातली सगळी कामं आटोपली. तसे या सिद्धीस गेला म्हणजे याच्या या जीवनातली सगळी कामं आटोपली. देवळाच्या कामाला कळस बसणे हीच अखेरची मर्यादा होय. व गंगे समुद्रास प्राप्त होणे ही शेवटची सीमा होय. पुढे तिचा प्रवाह संपतो. गंगेचं पळणं तसं आपलं कर्माचा लाखा लेखा सगळा संपवला. ती सनद त्याच्या हातून फाटून गेली. ज्ञानेश्वरीची ओळ, ती सनद त्यांनी फाडून टाकली. आहे आपल्या याच्यामध्ये डायरी याच्यामध्ये निवडक ओव्यांमध्ये ती त्याच्या हाताने. आणि दुसरे सनदा घेऊन वर गेलेत, आम्हाला अजून 84 मध्ये यायचंय, पण याने ती सनद फाडून टाकली. पुढे तिचा बघा, गंगे समुद्रास प्राप्त होणे. आता पळणं आहे का गंगेला? नाही. मंदिराचं काम काही बाकी आहे का? होईल. येणे कसा आले स्थिरावले अंतरी. आता मंदिराचा ध्यान, मंदिराचा कळस पूर्ण झाला. देवळाच्या कामाला कळस बसणे हीच अखेरची मर्यादा, पत्रिका सनद अखेरची मर्यादा होय. अथवा गंगे समुद्रास प्राप्त होणे ही शेवटची सीमा होय. पुढे तिचा प्रवाह संपतो. सोने शुद्ध करीत असता 16वा कस लागला म्हणजे तो सोन्याचा शुद्धपणाचा शेवटचा कस असून सुवर्ण शुद्धीची परम सीमा होते. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचे अज्ञान जे ज्ञान नाहीसे करते ते ज्ञानही इगळून नाहीसे होऊन जे असणे अशी जी नैष्कर्म्य स्थिती ती प्राप्त होते. बघा, ज्या ज्ञानाने आत्मस्वरूपाचं अज्ञान होतं ते आत्मस्वरूपाचं अज्ञान घालवणारं वृत्तीरूप ज्ञान घेतलं होतं, तेही तिथपर्यंत पोहोचवलं. नवरीला नवरदेवाच्या पहिल्या दिवशी घरापर्यंत घेऊन जाते ती मैत्रीण, आणि ती तिला आतमध्ये ढकलून बाहेरून कडी घालून मागच्या मागे निघून जाते. त्याप्रमाणे जे वृत्तीरूप ज्ञान होतं त्या आत्मराज नवरदेवापर्यंत पोहोचवायचं त्या साधकाला, तिथे गेल्यानंतर ते वृत्तीरूप ज्ञान सुद्धा मागच्या मागे निघून गेलं. अशी नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होते. त्या नैष्कर्म्य स्थितीपेक्षा इतर दुसरे या जगी काहीही प्राप्तव्य मिळवण्याचे राहत नाही. आता काहीच काम करा शिल्लक राहिले नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, काम नाही झालो पाहे रिकामा. त्याच्यात पुढे वाक्य आहे का? फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ वैसोनी द्रष्टा होऊन पाहावा. जमन का आपल्याला हे बस? म्हाताऱ्यांनी काहीच करायचं नाही, फक्त वाट्यावर बसायचं खुर्चीवर. पोरं मारामारी करतील नाही तर खेळ खेळतील तरी आपलं गप बसायचं, काहीच बोलायचं. आणि जर म्हातारं काय बोललं तर बाकीचे म्हणतात गप बसायचं सोडून काय चाललंय. त्या नैष्कर्म्य स्थितीपेक्षा इतर दुसरे या जगी काहीही प्राप्तव्य मिळवण्याचे राहतच नाही. म्हणून सर्व सिद्धीत ही परमसिद्धी होय असे म्हटले आहे. नैष्कर्म्य सिद्धीचं नाव काय दुसरं? परमसिद्धी. श्लोक क्रमांक 57. हे कुंती पुत्रा, ज्ञान निष्ठेची योग्यता प्राप्त होणे. काय? कशाच्या निष्ठेची? ज्ञान निष्ठेची योग्यता प्राप्त होणे. तद्रूप स्थितीला प्राप्त झालेला पुरुष ज्या प्रकारे ब्रह्माला प्राप्त होतो तो प्रकार माझ्या तोंडून सापेक्षताच निश्चयाने जाण.
की जी ज्ञानाची पराकाष्ठा होईल. सगळ्या ओळी घ्यायच्या होत्या. 56 ते 83. पुत्रा, ज्ञान निष्ठेची योग्यता प्राप्त होणे, ज्ञान मिळणं वेगळं, ज्ञानाची प्राप्ती आणि ज्ञान निष्ठेची योग्यता प्राप्त होणे. तद्रूप सिद्धीला प्राप्त झालेला म्हणजे त्या स्थितीला, तद्रूप ज्ञानाच्या स्थितीला प्राप्त झालेला पुरुष ज्या प्रकारे ब्रह्माला प्राप्त होतो सहज, तो प्रकार माझ्या तोंडून सापेक्षताच निश्चयाने जाण, की जी ज्ञानाची पराकाष्ठा आहे त्या कष्टेला प्राप्त करायचं. त्या शेवटच्या टप्प्याला देव पाहो या उंच ठाई उभे राहो. त्यावेळेला काय दिसेल? डोंगरावरून पाहिलं हे कशी दिसते भटवाडी, गाड्या कशाने, मैदान कसं दिसतंय, छोटस दिसतंय डोंगरावरून पाहिलं तर. आणि विमानातून पाहिलं तर काही दिसत नाही का. विमानातून शेजारच्या बारीला दाखवतो काय, हे बघा रामजीनगरचं मैदान आलंय. तो विहंगम मार्ग बाबाने आपल्याला दिलेला आहे. विमानातून काही दिसत नाही, एसटीतून दिसतं, बोटीतून दिसतं, ट्रेन मधून दिसतं, डोंगरावरून दिसतं, पण विमानातून काही दिसत नाही. तो विहंगम मार्ग आहे. ही काय बुद्धीची कसरत नाही. विहंगम मार्ग म्हणजे हो प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप होतं, ते ज्ञान बाबाने आपल्याला दिलेले. एवढी मोठे उंच, एवढे हे केले उपकार काय मी सांगू. हे उपकार केलेत आपल्या त्यांनी, आपल्याला काही शिल्लकच नाही ठेवलं, काही करणं सुद्धा. पण जो कोणी एखादा मोठा भाग्याचा जणू केवळ ठेवाचा असतो, त्याला श्री गुरुच्या कृपेची जेव्हा प्राप्ती होते तेव्हाच ही आत्मसिद्धी प्राप्त होते. याच्यावर सगळे जंटलमेन ठाम आहेत. हे कोणाला नाही भेटत हे म्हणतात, कोणाला नाही. पुण्यात्मा असतो बघा. हे हेची आत्मसिद्धी ही ओळ आहे आपल्याकडं. हेची आत्मसिद्धी. आता ही ओळ वाचून कळणार नाही. हेची म्हणजे कोणती, तेवढं माग त्या श्लोकात जावं लागेल. हेची आत्मसिद्धी, जो कोणी भाग्यनिधी मार्ग दावून गेले आधी दयानिधी, त्यांच्या दयेची निधी त्यांनी दिली. पण याच्याकडे पण भाग्याची काय पाहिजे होती, निधी. तुमच्याकडे पेपर पाहिजे, सगळं मंडळ बिंडळ सगळं पाहिजे, तर आम्ही तुम्हाला देऊ ना. ती भाग्यनिधी श्री गुरुकृपा उपलब्धी, काळी पावे गुरुकृपेच्या काळीच ते सगळं सापडलं जातं. त्याच दिवशी त्या मुलीचं नाव चेंज होऊन जातं, आडनाव चेंज होऊन जातं, त्या मुलीचं नाव, तिच्या बापाचं नाव बदलतं. आणि तिकडं जर तिच्या नावाची दुसरी ननंद असली तर हिचं नाव बदलून जातं. तसं आपलं सगळं मागच्या सगळ्या सनदा त्यांनी बाद केल्या, पुसून टाकल्या. लिपी म्हणून काही शब्द टाकले, लिपी, हो ती लिपी त्यांनी पुसून टाकली, सगळी वेगळी झाली ती. पण जो कोणी एखादा भाग्यवान जणू केवळ असतो, त्याला श्री गुरुच्या कृपेची जेव्हा प्राप्ती होते तेव्हाच, जेव्हा गुरुची प्राप्ती झाली तेव्हाच ही आत्मसिद्धी प्राप्त झाली. ही बोधाची रोपी लुचिली, सुखाची लिपी पुसली, जिवारी अंगी सुदिली तापत्रयाची. याच्याच खाली असेल ती खाडीगोड, की त्यांनी येण्या जाण्याचे मार्ग संपून टाकले. अथवा हे पहा बघा, जेव्हा गुरुकृपा झाली त्याच वेळेला आपल्याला सगळं देऊन टाकलेले. नाथबाबा काय म्हणतात, नाम दिलं आणि देव काय पुढीत बांधून दिला का मग? आणि नाम आणि देव, मग सांगा बरं. हरी आला होता मग कैशी भय चिंता. पण हे प्रमाण म्हणत असताना सुद्धा काळी धड 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 करीत असत. आता काय म्हणायचं याला, हेची हरी आला होता मग तू एवढा टंटाना का उडवतो? अहो म्हणतानी जर एवढा टंटाना उडतोय म्हणलं काय, शंकर भगवानची पूजा करणार. एका दिवशी जर आपण रानात एकटेच असलो शंकर भगवान अवतीर्ण झाले तर तुमच्या काठ पडत कडत कडत कडी खाली येऊन जाऊ. नेमकं भगवान शंकर आहे म्हणून वाटणार नाही. आणि जर का ते माग पळाले तर संपलाच आपला कार्यक्रम. सूर्य उगवता क्षणी बघा, गुरुकृपेची जेव्हा प्राप्ती होते तेव्हाच ही आत्मसिद्धी त्यास प्राप्त होती. ती आपले बाबा म्हटले, श्रीपाद बाबा, मला केरो बाबांनी जेव्हा नाम सांगितलं तेव्हाच मी तसा झालो. त्याच दिवशी माझी गळाली, थोर ती गळाली अंता.
मी स्वतःला काहीच समजलो नाही, काहीच न समजणे, काहीच न समजणं हे खरं आहे. आत्मा हे समजणे ही याला वृत्तीरूप ज्ञान आहे. मी देव आहे हे अज्ञान आहे. मी काहीच नाही, काहीच न होऊन जो झाला, कौनु योकू, काहीच न होऊन जो झाला. सूर्य उगवता क्षणी जसा अंधकाराचा प्रकाश अंधाराचाच प्रकाश होतो, किंवा दिव्याच्या संगतीने ज्योतीस कापूर लागताच तो दिवाच होतो. पाजळली ज्योती कापुराची वाती, ओवाळीता आरती भेद नव्हे. ज्या देवाची आरती करतोय तो देव आणि मी, आमच्यात भेद राहिला नाही. पाजळली ज्योती कापुराची वाती, ओवाळीता आरती भेद नव्हे. अथवा हे पहा, मिठाचा खडा पाण्यात मिळताच क्षणी जसा जलरूप होऊन राहतो, तसं बाबांनी आपल्याला केलेले. आता करता कर्म करावे ही खुंटले त्या स्वभावे, आणि करी जरी आगवे. याच्या पुढे अजून एक आहे, गेलं 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 निघून गेलं नाम. परत मग आत्मस्वरूपी हरोनी घातले, मग तैसे मग होय सिंधूचे एवढे मिळे तेव्हा, तैसे संकल्पनी काढले जयाचे मनची चैतन्य. त्याने एकदशी व्यापरले लोकत्रय ते पण, आणि जेने भ्रांतीपासून हिरतले वाक्य म्हणत होते आत्मस्वरूपी घातले. हरोनिया आत्मस्वरूपात घातलेला आपल्याला बाबांनी. आपल्याला माणूस म्हणून ठेवलंच नाही, आपण माणूस म्हणून आहेच नाही. कोण येत आपण? तुम्हाला कळण्यासाठी म्हणायचं मी देव आहे, नाहीतर नाही ऐसा मनी आहे ऐसा देव. बाबा म्हणतात, श्रीपादबा म्हणतात, आपलं ओरिजिनल नाव काय आहे? ओरिजिनल नाव देव आहे आपलं, आणि डुप्लिकेट नाव आहेत आपली. आपल्याला अहंकार कशाचा आहे? ओरिजिनल नावाचा का डुप्लिकेटचा? डुप्लिकेटचा अहंकार. मग तर चामटावली पाहिजे चांगली. तुम्हाला सांगू का, बंडोबाबा असे होते, दांडकच घेऊन मारायचे. आता खरं म्हणजे आडबंगनाथ पाहिजे ही विद्या शिकवायला, आणि त्याच्याकडे चावड्या सोड पाहिजे, म्हणजे तिकडे फटका बसल आणि जवळच्याला फटका बसल, इकडून मागून, आणि असा फटका. हो, आणि देव मारतो ना फटके, देव लय फटके मारतो, पण हम नाही सुधरेंगे. आम्ही कसे रगील ती रगेलच. कुठे आलो होतो? 84. सूर्य उगवता क्षणी अंधकाराचाच प्रकाश होतो, किंवा दिव्याच्या संगतीने ज्योतिष कापूर लागला म्हणजे तो दिवाच होतो. अथवा पहा, मिठाचा खडा पाण्यात मिळता क्षणी जसा जलरूप होऊन राहतो, किंवा निजलेल्या मनुष्या जागे केले असता मिथ्या स्वप्नासह झोप नाहीशी होऊन तो आपल्या जागृतीतील मूळ स्वरूपासच प्राप्त होतो. तशी दैवयोगाने ज्या कोणाला श्री गुरूंनी केलेल्या तत्वमस्याधिक महावाक्या उपदेश श्रवणाबरोबर द्वैत भेद नाहीसे बाधित होऊन वृत्ती आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते. बाबा म्हटले, मला सांगितल्या त्या दिवशी मी बाबांच्या वचनावर विश्वास ठेवला. मी माणूस नाही, तू देव आहेस. तत्वमसी, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदे चांग, त्याची झालं अंगे तुका आता, आणि त्याच्या खाली हा अभंग आहे, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो. त्यांनी मला सांगितलं तू तत्वमसी आहे. मी म्हणलं तुम्ही प्रवचनकार आहे, कीर्तनकार आहे, आपल्याला नाही पटणार. त्यांना डायरेक्ट सांगितलं तुम्ही देव आहेत. त्या क्षणी दैवयुगाने ज्यांना कोणला श्री गुरूंनी केलेला तत्वमस्याधिक महावाक्या उपदेश श्रवणा बरोबरच जाग्यावच द्वैत भेद नाहीसा झाला एखाद्याला, आणि बाकीच्याला साधना करून करून जायचं असतं. सगळ्यांचं तेवढं कर्म अनुकूल नसतं, पण त्यांचं लगेच झटका झाला. आपण काही दिवसात तर करू. वृत्ती आपल्या आत्मस्वरूपात स्थिर होत राहते, मग त्याला काही एक कर्म करण्याची उरतच नाही. उरत असेल कोणी म्हणावे, मग त्याला काहीच कर्म करण्याची उरत नाही. सगळी कामं झालेली आहेत आपली, काही उरतच नाही. उरते असे कोणी म्हणावे, कोण आहे दुसरा सांगायला? पहा की आकाश, कोणी मग म्हणावे, कारण तो कुठं नाही. म्हणून पहा की आकाश सर्वत्र व्यापक भरलेले असल्यामुळे त्याला इकडून तिकडे व तिकडून इकडे येणे या क्रिया घडतात काय? म्हणून ज्यास आत्मसिद्धी प्राप्त झाली त्याला खरोखर निश्चय करून काही एक कर्तव्य उरत नाही. पण ज्या मंद प्रज्ञ अधिकाऱ्यास महावाक्य श्रवणाबरोबर
ज्यास अशी वस्तुस्थिती प्राप्त होत नाही. श्री गुरु वाक्य श्रवणानंतर मंद प्रज्ञाधिकाऱ्यास जर काही असंभावना, संशय, विपर्यादिक ज्ञान प्रतिबंधक दोष असतील तर ते दोष निवारणार्थ मनन निधिध्यासन करण्यास सांगितलेले आहे. इथं सांगितलं बाकीचे उद्योग नाही करायला सांगितले. तुझे अभ्यास घेतलेला आहे तोच अभ्यास करत राहा. बाकीचा करायचा असेल तर परत तो एक अहंकार जोडून घेशील. अमुक केलं तमुक केलं हे कर. पुन्हा वाचून थांबतो. म्हणून ज्यास आत्मसिद्धी प्राप्त झाली तिथं सांगितलं एखाद्याला असतं त्याचं कर्म तेवढं दिव्य आहे. म्हणून ज्यास आत्मसिद्धी प्राप्त झाली त्याला खरोखर निश्चय करून काही एक कर्तव्य उरत नाही. पण ज्या मंद प्रज्ञाधिकाऱ्यास महावाक्य श्रवणाबरोबर ज्यास अशी वस्तुस्वरूप स्थिती प्राप्त होत नाही त्याला श्री गुरु वाक्य श्रवणानंतर मंद प्रज्ञाधिकाऱ्यास जर काही असंभावना पटत नाही, मला संशय असं कसं तसं कसं, तर त्याने विपर्यास संशय विपर्यादी ज्ञान प्रतिबंधक दोष असतील, संशय विपर्यास निर्माण होत असेल तर ते दोष घालवण्यासाठी तर त्या दोष निवारणार्थ आपण गोष्टी ज्या ऐकल्या त्याचं मनन करायचं. मनन नंतर त्याचा निधिध्यास मला का नाही असं होत करण्यास सांगितले. बाकीचं काहीच करायचं नाही. असो ओळ क्रमांक 990 अध्याय क्रमांक 18 आणि श्लोक क्रमांक 57 आणि ओबी श्लोक क्रमांक 50 इथं 57 लिहिले चुकीचं आहे का? श्लोक क्रमांक 50 आणि ओवी क्रमांक 990 ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देत आहे. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्मनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुदेव सब संतन की जय. गुरुदेव मोरया माता विश्वात्मके देवी ये देवान्य दोषावी दोषो विमध्यावे पसायदा नहीं. ये कांची वेंकटी सांडो दया सकल मिळवारो. भूता परस्परे कडो मैत्रिमांचे दुरितांचे निर्धारो. विश्व धर्म सूर्य पाव जो देवांची तो देवा हो प्राणियात. वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची माती आहे. अनवरत भूमंडळी भेटतुया पुन्हा चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोधतेच्या नव पियुषांचे चंद्रमेचे आराधन. मार्कंडचे तापडीन ते सर्वाई सदा सज्जना सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई निरोगी. बदलितो आणि पुरुषी पंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी दृष्टा दृष्टविजय होवावे. एक मने श्री विश्वेश्वरा हो आहोरी दान बसावो. येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम शांती शांती शांती. 20 तारीखच्या नंतर